Good afternoon, student. Today we will discuss the dielectric and polarization, electric polarization in this article. तर मुलांना व्हॉट इज मीन बाय डायइलेक्ट्रिक प्रश्न असा असेल तर त्याचं उत्तर लिहित असताना मुलांना आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला माहिती आहे की सबस्टन्स ऑर मटेरियल इज classified in 3 types: conductors, semiconductor and insulators. In this case, the solids are classified in these 3 class. One is conductor, depending upon the resistivity. Conductor are the less resistors, or it is having more conductivity. Medium conductivity semiconductors are the having medium conductivity. Insulators are the having more resistivity. That's why conduction of the current or anything is less in case of insulators, because free electrons are not present in the insulators in their outermost orbit. So what is meant by insulators, or what is meant by dielectrics? Dielectrics is one type of insulator. When such a type of insulators are present or kept in the electric field, then the positive and negative charges of this conductor, of this insulator, not conductor, is separate from each other, then such a type of insulators are called as dielectrics. कळले का मुलांना तुम्हाला की अशा प्रकारचे इन्सुलेटिंग मटेरियल ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं असताना त्याच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांपासून सेपरेट होतील, अशा इन्सुलेटर्सला काय म्हणायचं मुलांनो? डायइलेक्ट्रिक्स असं म्हणायचं. ठीक आहे. The substance which are placed in an electric field, then positive and negative charges are displaced in opposite direction is called as dielectric, or it is a one type of insulator. Example of dielectrics are the glass, wax, water, wood, mica, rubber, stone, plastic, ceramic, etc. Dielectrics can be classified as a polar and non-polar dielectrics. What is mean by polar and non-polar dielectrics? बघा मुलांना, पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे अशा प्रकारचा डायइलेक्ट्रिक्स ज्यामध्ये अशा प्रकारचा सबस्टन्स ज्याच्या मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसच्या अनुषंगाने येणारं जे काही सेंटर ऑफ मास असतो, ते सेंटर ऑफ मास एकमेकांसोबत काय झालेलं नसतं, कोइन्साइड झालेलं नसतं. ठीक आहे. म्हणजेच अशा प्रकारचे मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्ज, such a type of molecules are called as the polar molecules. Example of polar molecules are such that HCl, the positive and negative charges in this case in H and positive and negative charges in Cl is not coincide with each other. ठीक है. Then in this case second example is that H2O. O means oxygen and this is 2 hydrogens. The positive and negative charges of these 2 hydrogen and oxygen is not coincide with each other, not coincide with center of mass is not coincide with each other. Then non-polar molecules. Non-polar molecules म्हणजे काय? तर अशा प्रकारचे मॉलिक्यूल्स ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ इच अदर. दोन्ही एकमेकांना काय होतं? कोइन्साइड होतं. अशा प्रकारच्या मॉलिक्युल्सला काय म्हणायचं? नॉन पोलर मॉलिक्युल्स म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल आहे H2 आणि CO2. तर H चे 2
दोन हायड्रोजन मध्ये जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत ते एकमेकांना त्यांचा सेंटर ऑफ मास काय असतो, कोइन्साइड झालेला असतो. तसंच एक्झाम्पल CO2, दोन ऑक्सिजन आणि एक कार्बन, ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये असणारा कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामध्ये असणारे, ह्या दोन ऑक्सिजनमध्ये आणि कार्बनमध्ये असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत, जे काही चार्जेस आहेत ते एकमेकांना काय आहेत, त्यांच्या सेंटर ऑफ मास एकमेकांमध्ये मॅच झालेला आहे, एकमेकांना कोइन्साइड झालेला आहे. एक्सप्लेन द पोलरायझेशन ऑफ ॲन नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बघा, नॉन पोलर मॉलिक्युलचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पोलरायझेशन कसं होतं बघा. आता व्हॉट इज मीन बाय डायपोल अँड व्हॉट इज मीन बाय पोलरायझेशन, असं जर आपल्याला विचारला प्रश्न होता त्याचं उत्तर काय असेल तर मुलांनो बघा, एक डायलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि त्या डायलेक्ट्रिक मटेरियल आपण घेतलं तर त्याच्यामध्ये असणारे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत ते अशा प्रकारे असतील. ते कुठंही काहीही असेल, म्हणजे पॉझिटिव्ह वर असेल, निगेटिव्ह खाली असेल, अशा प्रकारे एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला आहे नॉन पोलार आणि त्याच्यामधले हे ॲटम कन्सिडर केलेत आणि ह्या ॲटममध्ये असणारे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत. मग त्यावेळेस ते कुठं असतील, रँडम असतील, तेव्हा त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे पोलरायझेशन हे काय असणार आहे मुलांनो, म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज रँडमली सिच्युएटेड असतील. परंतु हाच डायलेक्ट्रिक नॉन पोलराइज्ड मटेरियल आपण जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर मुलांनो त्याच्यामध्ये असणारे, समजा हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ द बॅटरी आहे आणि हे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, ठीक आहे. तर इकडच्या साईडला निगेटिव्ह आयन अलाइन होतील आणि इकडच्या साईडला पॉझिटिव्ह आयन अलाइन होतील, म्हणजे ॲटममध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतील. त्याला म्हणायचं डायपोल मोमेंट. आणि ह्या डायपोल मोमेंटला विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम आपण घेतलं तर त्याला म्हणायचं पोलरायझेशन. ठीक आहे. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा मुलांनो, एक ॲटमची आकृती इथे काढली आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर इथं एक ॲटम आहे, त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अशा प्रकारे जेव्हा फील्ड नसतं आणि जेव्हा फील्ड असतं तेव्हा ह्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हा काय होतो, अलाइन होतो डिपेंडिंग अपॉन द फील्डच्या अनुषंगाने तो अलाइन होतो. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज of an non-polar molecule in the presence of electric field is called as a polarization. ठीक है, where E0 is the external electric field. In the presence of electric field E0, the center of the positive charge in each molecule of the non-polar electric is pulled in the direction of field E0 and center of negative charge are displaced in the opposite direction. Therefore, two centers of the separate and molecule gets distorted. The displacement of the charges stop when the force exerted by the external field is balanced by the restoring force between the two charges in the molecule. ठीक आहे. अशा प्रकारे मुलांनो फील्ड जर आपण अप्लाय केलं तर बघा, जेव्हा आपण ही आकृती बघा तर इथं हे फील्ड आहे, हे फील्डचा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळं ह्या डायलेक्ट्रिक्समध्ये असणारे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस इकडे अलाइन झाले, निगेटिव्ह चार्जेस इकडे अलाइन झाले. ठीक आहे. म्हणजे ह्या डायलेक्ट्रिकमध्ये काय होतं मुलांनो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होते आणि इथे एक प्रकारचं फील्ड तयार होतं जे की ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला काय करतं, अपोज करतं. मग ह्या डायलेक्ट्रिक्समधलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते E0 इथं डिनोट केलेलं आहे आणि हे Eनं इथं डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. याच्या पुढचं आर्टिकल म्हणजे पोलरायझेशन ऑफ पोलर डायलेक्ट्रिक्स इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर त्याच्यामध्ये मुलांनो आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आकृती A आणि B हे पोलार मॉलिक्युल्स आहेत. आता इथं दोन प्रकारच्या एनर्जीचा परिणाम होतो मुलांनो. कशावर? पोलरायझेशनवर. कोणत्या दोन प्रकारच्या एनर्जीचा? तर
एक तर आपण फील्ड लावणार आहोत, बरोबर आहे, फील्डचा फोर्स याच्यावर एक्झर्ट होतो, आणि दुसरं म्हणजे थर्मल एजिटेशनला म्हणजे ॲट रूम टेम्परेचरला सुद्धा ह्यांचं जे काही अलाइनमेंट आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आयन एकीकडे आणि निगेटिव्ह आयन एकीकडे, हे डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज and negative charge will be take place, hence dipole moment is takes place, and hence polarization of the molecules will be takes place in this case. But you remember that the two types of energy is used for that polarization in case of polar dielectrics, because these two type of energies are, one is the energy for energy means thermal energy, and another is the field. Okay, then electric susceptibility. What is mean by electric susceptibility? ठीक आहे. आता पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यामध्ये असणारं जे काही डायइलेक्ट्रिक आहेत, ह्या त्या डायइलेक्ट्रिकमध्ये डायपोल मोमेंट क्रिएट होत आहे, आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये त्या डायइलेक्ट्रिकला ठेवतो. ठीक आहे. बोथ द पोलर अँड नॉन पोलर मॉलिक्युल्स डायइलेक्ट्रिक्स डेव्हलप्स नेट डायपोल मोमेंट in the presence of the electric field. The dipole moment per unit volume is called as a polarization, which is denoted by P. ठीक है. For the linear isotropic dielectric, P is equal to xi e into E, where xi e म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे, P म्हणजे पोलरायझेशन आणि E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. पण लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक्स आर म्हणजे काय, तर these are those are the dielectrics in which induced dipole moment is induced in the direction of electric field. म्हणजे जे काही बघा, आता ह्या आकृतीमध्ये सुद्धा सांगता येईल आपल्याला मुलांना की ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झालं, ह्या डायइलेक्ट्रिकमध्ये असणारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज वेगळे झाले. म्हणजे इथं जे काही पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातात, निगेटिव्ह चार्ज इकडे येतात, तेव्हा ह्या चार्जेसला काय म्हणायचं, इंड्युस्ड चार्जेस. अँड त्याच्यामुळे निर्माण होणारी जी काही E0ची किंमत आहे, E0 आहे, E0ची व्हॅल्यू आहे, तिला म्हणायचं इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही कशी असते, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनशी पॅरलल असते आणि प्रोपोर्शनल टू फील्ड स्ट्रेंथ, आणि स्ट्रेंथ जी असते त्याची ती फील्डच्या स्ट्रेंथशी प्रोपोर्शनल असते. मग इथं झाय ई म्हणजे काय आहे, तर हा कॉन्स्टंट आहे आणि ह्याला इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असं म्हणायचं, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रिक मीडियम असं म्हणायचं. इट डिस्क्राइब्स द इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ द dielectric. It has a different values for the different dielectrics. For vacuum xi e म्हणजे susceptibility for vacuum किती असते, 0 असते. नेक्स्ट आर्टिकल, एक्सप्लेन द रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन ऑफ द डायइलेक्ट्रिक. इथं मुलांना दोन आकृत्या काढल्या, आकृती ए, आकृती बी. आता आकृती ए मध्ये काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झालेलं आहे, alignment of the positive and negative ions in their particular direction according to the field झालेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला असं आढळून येते, इथे इंड्युस्ड EMF, इंड्युस्ड चार्जेस विल बी क्रिएटेड, आणि त्या इंड्युस्ड चार्जेसमुळे काय होतं, इंड्युस्ड E0 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E0 इथं क्रिएट झालेली आपल्याला लक्षात येते. हे एक्सटर्नल फील्ड आहे, ते ईने डिनोट केले, आणि E0 आपण कशाने डिनोट केला, E0 म्हणजे काय आहे, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि ही म्हणजे ई म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. ह्या ई आणि ई ह्या दोघांच्या अनुषंगाने येणारं एक इक्वेशन आहे. ठीक आहे. द अलाइनमेंट ऑफ डायपोल मोमेंट, देर इज अन अपरंट शीट ऑफ ए पॉझिटिव्ह. आता इथं आपण तिसऱ्या याच्यामध्ये आपण ई डॅश घेतलेला आहे मुलांना. अपरंट शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द राईट साईड अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन द
लेफ्ट साइड. ठीक आहे. द डायलेक्ट्रिक ऑफ टू शीट्स ऑफ इंड्युस्ड चार्जेस प्रोड्यूस अन इलेक्ट्रिक फील्ड E0 called as polarization field in the insulator which is oppose the applied electric field E. म्हणजे E आणि E0 म्हणजे काय माहिती आहे, पण नेट फील्ड इनसाइड द डायलेक्ट्रिक इज अ वेक्टर सम ऑफ द अप्लाइड फील्ड E अँड पोलरायझेशन फील्ड E0. म्हणून E डॅश इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळेल E प्लस E0. द ग्रेटर द अप्लाइड फील्ड greater is the degree of alignment of the dipoles and hence greater the polarization field. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे एक्सटर्नल अप्लाय करतो आपण त्याच्यावरच E डॅश आणि E0 ची किंमत अवलंबून आहे. इथे या टेबलमध्ये काही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि त्यांच्या व्हॅल्यूज मटेरियलच्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. एअरचा मिनिमम डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 आहे, मॅक्झिमम 1 आहे. एबोनाईटचा 2.7 2.7, मायकाचा 4 आणि 9, पेपरचा 1.5 3, पॅराफिनचा 2 आणि 3, रबरचा 2 आणि 4, वूडचा ड्रायवूडचा 1.7 ते मॅक्झिमम 1.9, मेटलचा इन्फिनिटी, कॉर्डचा 5 आणि ग्लासचा 3.8 ते 4.5 अशा प्रकारे आहे. ठीक आहे. ओके.